नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण पालकचे धपाटे बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मी गाळून घेतलेलं आहे। तर त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। त्यानंतर अंदाजे 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ घेतेय। तर या ठिकाणी मी पालक निवडून एकदम स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे। तो घालून घ्यायचा आहे आपल्याला पिठामध्ये। त्यानंतर 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, तेही घालून घ्यायचे। या ठिकाणी हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीर आणि जिरे आणि ओवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। थोडीशी हळद घालायची आहे, 1 छोटा चमचा। त्यानंतर धना पावडर घालते 1 चमचा, लाल तिखट घालायचे 1 चमचा, पाव चमचा हिंग घालायचे, छोटा चमचा इथे माझा। 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे, पांढरे तीळ आहेत, तुम्ही कुठलेही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय। आणि आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। एकदम पाणी जास्त घालायचं नाही, जितकं लागतंय तितकंच घालायचंय। तुमची मुलं जर पालक खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना थालीपीठ बनवून द्या, खूप छान लागतात। वाटतही नाहीत की पालकचे थालीपीठ आहेत। तर मस्त अशी मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। गॅसवरती तवा ठेवायचा आहे गरम करायला। इथे एक नॅपकिन घेतलाय, नॅपकिन ओला करून घ्यायचा आहे पूर्ण। आणि आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत पाणी लावून। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही थापून घेऊ शकता। थोडेसे पातळ थापून घ्यायचेत आपल्याला, खूप जाडसर नाही ठेवायचे। अगदी कमी वेळामध्ये हे थालीपीठ तयार होतात, पण खायला टेस्ट खूप मस्त लागते। तवा छान गरम झालेला आहे, तेल घालायचे थोडंसं तव्यावरती। आणि मी दाखवल्याप्रमाणे आता आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत। मस्त असं थालीपीठ दोन्ही बाजूनी आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही आवडीनुसार तेल तूप काही लावू शकता। इथे मी तेल लावून भाजून घेते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर मुलांना टिफिन द्यायचं असेल तर पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि शिवाय हेल्दी आहे, तर नक्की बनवून द्या। तर मस्त असं बघा, मी एकदम खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही हे थालीपीठ सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता, खूप मस्त लागतात। कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारे आपले पौष्टिक असे पालकचे थालीपीठ तयार झालेले आहेत। नक्की बनवून बघा, मस्त असे थालीपीठ तयार झालेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।